ऑफिसमधून आलेल्या नवऱ्याचा मूड आज खूपच खराब होता. दिवसभरच्या कामामुळे त्याला डोकेदुखीही झाली होती. आज मला हे सगळं खायचं नाही. काहीतरी वेगळं खायला मिळेल का? ऐकताच पत्नीनं हसून सांगितलं, फक्त 10 मिनिटं द्या. आज तुमच्यासाठी तुमचा फेवरेट कॅफे स्टाईल पास्ता बनवते. सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात थोडं मीठ घाला आणि पास्ता टाकून पॅकेटवर दिलेल्या वेळेनुसार शिजवून घ्या. पास्ता पूर्ण मऊ न करता अल्डेंते ठेवा. पास्ता गाळताना त्यातील साधारण अर्धा कप पास्ता वॉटर्स वेगळं काढून ठेवा. हे पाणी आपल्या क्रीमी सॉसला एकदम सिल्की टेक्स्चर देईल. आता मशरूम स्वच्छ करून पातळ स्लाइस करा. मशरूम पाण्यात भिजवून ठेवू नका. ओल्या कापडाने किंवा पेपर टॉवेलने हलकेच पुसून घ्या. कापल्यास ते जास्त पाणी सोडणार नाहीत. आता पॅन गरम करून त्यात थोडं बटर घाला. बटर वितळल्यावर बारीक चिरलेला लसूण घाला आणि मंद आचेवर काही सेकंद. लसूण जास्त ब्राऊन करू नका. त्याचा सुगंध आला की लगेच मशरूम घाला. मशरूमला मध्यम आचेवर परता. सुरुवातीला मशरूममधून थोडं पाणी सुटेल. त्यात चिली फ्लेक्स घाला, थोडी मिरी घाला आणि आवश्यकतेनुसार मीठ घाला. आता गॅस मंद करा आणि त्यात क्रीम घाला. क्रीम घातल्यानंतर सतत हलवत राहा म्हणजे सॉस व्यवस्थित एकजीव होईल. यानंतर थोडं चीज घाला. चीज वितळायला लागल्यावर तयार केलेला पास्ता पॅनमध्ये घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. आता आपण बाजूला ठेवलेलं पास्ता वॉटर थोडं थोडं करून घाला. एकदम सगळं पाणी घालू नका. गरजेनुसार थोडं पाणी घालत राहा आणि पास्ता मिक्स करा. काही सेकंदांतच सॉस पास्त्याला सुंदरपणे कोट होईल आणि आपला क्रीमी चीजी गार्लिक मशरूम पास्ता तयार होईल. शेवटी वरून थोडं चीज, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घाला. गरमागरम पास्ता प्लेटमध्ये सर्व करा. प्लेट समोर ठेवताच नवऱ्याने पहिला घास घेतला आणि काही क्षणांतच त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन कमी झालं. अरे वा, हा तर अगदी कॅफेसारखा पास्ता आहे. म्हटलं होतं ना, फक्त 10 मिनिटं द्या. म्हणूनच साध्या साहित्यापासून हे अगदी क्रीमी, चीजी आणि क्रीमी गार्लिक मशरूम पास्ता तयार झाला.